मित्रांनो, आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ पाहिला, सेकंड लॉ पाहिला, सेकंड लॉ वर आधारित फोर्स इक्वेशन पण मिळवलं, थर्ड लॉ पण पाहिला. आता थर्ड लॉ ची एक ऍप्लिकेशन आपण बघणार आहोत, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? मोमेंटम म्हणजे मास into velocity. Product of mass and velocity is known as momentum. आपण शिकणार आहोत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कॉन्झर्वेशन म्हणजे टिकून राहणे, नष्ट न होणे. तर असं का ह्या लॉचं नाव आहे हे आपण बघूयात. समजा दोन वस्तू आहेत ए आणि बी. ह्या दोन वस्तू एकमेकांना धडकले. ह्या दोन वस्तू एकमेकांकडे अशा आलेत आणि धडकलेत. त्यानंतर काय होतंय ते आपण बघणार आहोत. समजा त्या दोन वस्तू ए आणि बी आहेत आणि त्यांच्याशी रिलेटेड मोशन मधल्या कोणत्या कोणत्या क्वांटिटीज कशा आहेत ते आपण जरा चिन्हाने ठरवूया. समजा mass of the body A is m1 and mass of body B is m2. Initial velocity of body A is u1 and initial velocity of body B is u2. Final velocity of body A is v1 and final velocity of body B is v2. आता हे काय इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी? हे बघा, ह्या दोन वस्तू अशा येत आहेत म्हणल्यावरती याची एक इनिशियल व्हेलॉसिटी आहे ना, काहीतरी व्हेलॉसिटीने ही वस्तू येते आणि ही पण वस्तू इकडे जाताना तिची पण व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे. आता यांची धडक झाली. समजा टी एवढ्या टाइम साठी हा इम्पॅक्ट झालाय. आता धडक झाल्यानंतर काय होईल? त्या दोन्ही वस्तू तिथंच थांबतील का? नाही, धडक झाल्यानंतर पुन्हा मूव्ह होतील. कदाचित ही वस्तू अशी धडकून मागे फिरेल, ही वस्तू धडकून ही इकडं मागे फिरेल, किंवा दोन्ही वस्तू धडकून पुन्हा एकाच दिशेने कुठल्या तरी इकडे जात राहतील किंवा इकडे जात राहतील. पण त्यांची काहीतरी फिक्स व्हेलॉसिटी असणार आहे, धडक होण्या आधीची आणि धडक होण्यानंतरची. धडक होण्याच्या आधीची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, ती आपण u1 आणि u2 मानूया आणि धडक झाल्यानंतरची फायनल व्हेलॉसिटी v1 आणि v2 मानूया. आता या दोन वस्तू जेव्हा धडकतात तेव्हा एकमेकींचं फोर्स ऍक्ट होणार आहे. आता ए या बॉडीवरती बी या बॉडी मुळे ऍक्ट झालेलं फोर्स F1 आहे आणि बी या बॉडीवर ए मुळे ऍक्ट झालेलं फोर्स F2 आहे असं आपण मानू. फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी ए ड्यू टू बॉडी बी इज F1 and force acting on body B due to body A is F2. ओके, इथपर्यंत कळलं का? आता या दोन्ही वस्तूंचा मोमेंटम आपण बघणार आहोत. मोमेंटम बिफोर कोलिजन, मोमेंटम आफ्टर कोलिजन. कोलिजन म्हणजे धडक, धडक होण्याच्या आधीचा मोमेंटम आणि धडक झाल्यानंतरचा मोमेंटम. आता बघा, मोमेंटम म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी असतं. मोमेंटम बिफोर कोलिजन जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. हे मास आहे, ही इनिशियल व्हेलॉसिटी, दोन्हीचा गुणाकार m1 u1. मोमेंटम बिफोर कोलिजन ऑफ बॉडी B m2 u2. बरोबर? धडक होण्या आधीचा मास आणि त्याची व्हेलॉसिटी m1 u1 m2 u2 आणि धडक झाल्यानंतरचा मोमेंटम आफ्टर कोलिजन
M1V1 M2V2. हे समजलं का बघा. इथं आफ्टर कोलिजन म्हटल्यावरती आपण V घेतलंय, फायनल व्हेलॉसिटी घेतली, आणि बिफोर कोलिजन साठी आपण इनिशियल व्हेलॉसिटी घेतली. आणि इम्पॅक्टचा जो कालावधी आहे, टाइम, तो किती आहे? टाइम ऑफ इम्पॅक्ट इज T. ओके, हे कळलं का? आता आपण न्यूटन्स थर्ड लॉ कडे जाऊया. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? एका बॉडीनं ऍक्शन केली की दुसरी बॉडी तेवढ्याच ताकदीनं अपोजिट डायरेक्शन मध्ये रिॲक्शन करते. म्हणजे ए आणि बी ह्या दोन बॉडींवरती जे फोर्स ऍक्ट होतंय ते फोर्स कसं असेल? इक्वल आणि अपोजिट. बरोबर? दोन्ही वस्तू एकमेकींवर फोर्स लावणार आहेत आणि दोन्ही वस्तूंचं एकमेकींवरचं फोर्स हे इक्वल आणि अपोजिट असणार आहे. मग मी असं लिहिलं तर चालतंय का बघा. ए या बॉडीवरचं फोर्स F1 आहे, बी या बॉडीवरचं फोर्स F2 आहे. दोन्ही इक्वल आहेत म्हणून इक्वल टू म्हटलंय, आणि दोन्ही अपोजिट आहेत म्हणून आपण मायनस साइन दिलंय एकाला. F1 हे F2 च्या अपोजिट आहे, पण मॅग्निट्यूडनं इक्वल आहे. हे इक्वल आणि अपोजिट कळलं? इक्वल अँड अपोजिट. F1 इज इक्वल टू मायनस F2. एवढं कळलं का? ओके. आता मला सांगा, फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आपण शिकलो F इज इक्वल टू ma, हे शिकलेलो आहोत. आता इथं काय लिहिणार? F इज इक्वल टू ma. मग इथं काय होईल? F1 इज इक्वल टू M1A1 that is equal to minus M2A2. बरोबर का? आता हे मास तसंच राहू दे. आपण ऍक्सलरेशन साठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? A is equal to V minus U upon T. A is equal to V minus U upon T हा फॉर्म्युला आहे. Therefore M1 into V1 minus U1 upon T that is equal to minus M2 into V2 minus U2 upon T. हे कळलं का बघा. मी M1 तसंच ठेवलं, M2 तसंच ठेवलं, ह्याचं मायनस साइन पण तसंच ठेवलं. फक्त A1 साठी मी हा फॉर्म्युला लिहिला V1 minus U1 upon T, कारण ऍक्सलरेशन म्हणजे V minus U upon T असतं. इथं मायनस साइन तसंच, M2 तसंच. A2 च्या साठी आपण काय लिहिलं? V2 minus U2 upon T. ठीक आहे. पुढं मी हा ब्रॅकेट सॉल्व करतोय. काय होईल? M1 V1 minus M1 U1 upon T is equal to minus M2 V2. आता आपण असं करू, हे मायनस साइन या M2 सोबतच नेऊयात पुढं. मायनस M2 न जो मल्टिप्लाय करू. मायनस M2 V2 आणि मायनस मायनस प्लस M2 U2. हे कळलं का? हे मायनस आणि हे पण मायनस, म्हणून प्रॉडक्ट झालं प्लस अपॉन T. आता काय होईल? हे T जे आहे दोन्हीच्या छेदात आहे. या डाव्या बाजूचा पूर्ण छेद T आहे, उजव्या बाजूचा पूर्ण छेद T आहे. दोन्ही बाजूला जर आपण T न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हे T दोन्हीकडचं कॅन्सल होईल
आणि आपल्याला मिळेल m1v1 मायनस m1u1 इज इक्वल टू मायनस m2v2 प्लस m2u2. काय झालं ह्या स्टेप मध्ये? हे टी दोन्हीकडचं कॅन्सल झालं. का कॅन्सल झालं? आम्ही दोन्ही बाजूला टी न मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता काय होईल बघा, मी हे मायनस m1u1 जे आहे त्याला पलीकडे नेतो, ते तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह होईल आणि तिकडचं मायनस m2v2 इकडे घेतो, ते इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे कसं होईल बघा, m1v1 प्लस m2v2 हे बघा मायनस इकडे आले इज इक्वल टू हे मायनस तिकडे गेले पॉझिटिव्ह झाले m1u1 प्लस m2u2. लक्षात येतंय का? हेच आपण उलट जर लिहिलं, डावी बाजू उजवीकडं आणि उजवी बाजू डावीकडं असं जर लिहिलं तर कसं होईल? m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. तर आता बघा, हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं? तर हे बघा, हा डावीकडची जी टोटल क्वांटिटी आहे ती काय आहे बरं? m1u1 म्हणजे कोण आहे? m1u1 मोमेंटम बिफोर कोलिजन. m2u2 काय आहे? मोमेंटम बिफोर कोलिजन. कोणाचा? बी चा. ए ह्या बॉडीचा मोमेंटम बिफोर कोलिजन अधिक बी या बॉडीचा मोमेंटम बिफोर कोलिजन. म्हणजे काय झालं हो? हे दोन्हीची बेरीज म्हणजे काय झाली? ए चा मोमेंटम अधिक बी चा मोमेंटम म्हणजे काय झालं? दोघांचा मोमेंटम, एकूण मोमेंटम. बरोबर? म्हणजे हा झाला मोमेंटम बिफोर कोलिजन. आणि इकडं काय होईल? हा m1v1 काय आहे? ए या बॉडीचा मोमेंटम आफ्टर कोलिजन आहे. m2v2 काय आहे? बी या बॉडीचा मोमेंटम आफ्टर कोलिजन आहे. या दोघांची बेरीज म्हणजे काय? टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. मग आपण काय म्हणू शकतोय? टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. या इक्वेशन मध्ये पण आपण तेच प्रूव्ह केलं, फक्त आपण कसं उलट म्हणू शकतो? टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. ठीक आहे. धडक होण्याच्या आधीचा टोटल मोमेंटम जेवढा असतो तो तसाच राहतोय धडक झाल्यावर सुद्धा, असं इथं सिद्ध होतंय. टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, धडक होण्याच्या आधीचा दोन्ही बॉडीजचा एकूण मोमेंटम जेवढा होता तेवढाच धडक झाल्यानंतरचा त्यांचा एकूण मोमेंटम आहे. बरोबर का? टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आधी जेवढा मोमेंटम होता तेवढाच नंतर राहिला. म्हणजे मोमेंटम बदलला का? नाही. म्हणजे मोमेंटम काय झाला? कॉन्झर्व झाला. काय झाला? कॉन्झर्व. कॉन्झर्व होणे म्हणजे तसाच राहणे, टिकून राहणे, न बदलणे. म्हणून याला म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो? तर टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. लक्षात येतोय का हा लॉ? बघा,